आजच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले मुंबई काँग्रेसचे आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय चरण सापराजी, महापालिकेतले आमचे नेते आणि विरोधी पक्ष नेते आदरणीय रवी राजाजी, महापालिकेचे आमचे कोऑर्डिनेटर सन्माननीय शिवजी सिंगजी, या ठिकाणी उपस्थित युवक काँग्रेसचे आमचे नेते सन्माननीय सुरेश ठाकूरजी, सन्माननीय अंजयाजी, निरुपमजी, सन्माननीय संदीप, सन्माननीय पप्पू ठाकूर, सन्माननीय अवनीश सिंगजी आणि डॉक्टर सत्येन सिंगजी आणि इतर माझे सर्व सहकारी बंधूंनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 3 नोव्हेंबरला एक पत्रक महानगरपालिकेने काढलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3 नोव्हेंबर हा दिवाळीचा सुरुवातीचा दिवस. दिवाळीच्या नंतर तात्काळ ताबडतोब छठ पूजा हा अतिशय धार्मिक आणि आस्था असलेला एक मोठा धार्मिक एक पर्व आहे आणि ते वर्षानुवर्षापासून आपल्या मुंबईमध्ये आणि जगभरामध्ये आता त्याचं सगळीकडे साजरा केला जातो. 3 तारखेच्या याच्यानुसार त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चौपाट्या असतील, आपली तलावं असतील, तिथे तो करू नये अशा पद्धतीची ती सूचना होती, ती योग्य होती. परंतु याच्यापूर्वी सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती असेल की छठपूजा ही कृत्रिम तलावाच्या माध्यमातून तिथे छठपूजा करण्याची संधी सर्व नागरिकांना देण्यात आली होती. याच्यामध्ये या नोटीसमध्ये त्याचा उल्लेख नव्हता आणि त्या नोटीसमध्ये उलट असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्वतःचेच कृत्रिम तलाव तुम्ही तयार करायचे आणि त्यामुळे एक अशी थोडी संतापाची भावना विशेषतः उत्तर भारतीय समाजामध्ये आणि छठ पूजेचं ज्या भावना आहेत त्या कुठेतरी हे झाल्या होत्या, दुखावल्या गेल्या होत्या. आम्ही मुंबई काँग्रेसच्या वतीने मी त्याही वेळेला सगळ्यांना आश्वासित केलं होतं की मी बोलेन, मी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा बोलेन, मी प्रशासनाशी बोलेन आणि 4 तारखेला मी त्यांच्याकडे बोललो. 5 तारखेला मी पत्र दिलं ऑफिशियली. 4ला संध्याकाळी माझं बोलणं झालं. 5ला मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि प्रशासनाला पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीने परंपरागत याच्यापूर्वी छठपूजा हे केली साजरं केलं जात होतं तशाच पद्धतीने कृत्रिम तलाव हे महानगरपालिकेने स्वतःच्या खर्चाने ते बनवून द्यावेत अशा पद्धतीची मी मागणी केली होती. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होत आहे की आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मी अशोकराव चव्हाणांशी बोललो आणि बाळासाहेब थोरातांकडेही बोललो या बाबतीमध्ये. आणि आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून मला सांगण्यात आलं की भाई आम्ही तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. आज मी प्रशासनाला आता भेटलो आणि प्रशासनाने ही गोष्ट मान्य केले. आता तशा पद्धतीचा अध्यादेश निघेल आता ताबडतोब, आता म्हणजे तो इट इज इन प्रोसेस. त्यामुळे एक अशा प्रकारची एक भावनात्मक जी काही परिस्थिती तयार झाली होती, या भावनात्मक परिस्थितीमध्ये छठपूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय समाज ज्या भावना व्यक्त करत होता, मला आनंद होतो की यांनी प्रशासनाचा आभार व्यक्त केलाय. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या सरकारचा आभार व्यक्त केलाय की त्यांनी आमच्या मागण्या तशाच्या तशा मान्य करून 10 तारखेला संध्याकाळी आणि 11 तारखेला सकाळी, कारण 10 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून तिकडे रात्रीपर्यंत त्याला समुद्राला किंवा सूर्याला अर्घ्य दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ती छठपूजा जी आहे ती विसर्जित होते. असा तो एक धार्मिक असा कार्यक्रम आहे. हे करत असताना काही अतिशय चांगल्या गोष्टींची सूचना प्रशासनाने तिथे केली, आम्ही त्यांना केली होती की कृत्रिम तलावं जी यापूर्वी होती ती सगळी कृत्रिम तलावं ॲक्टिव्हेट केली जातील आणि अधिकची जर काही असतील कुठे
त्या वॉर्डमध्ये तिथल्या वॉर्ड अधिकाऱ्याला माहिती आहे की उत्तर भारतीय समाज कुठल्या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे. आणि त्याच्यापूर्वी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून काही या आहेत कॉर्पोरेटर आहेत जे स्वतः कृत्रिम तलाव अशा पद्धतीने तयार करत होते. आमच्या माजी कॉर्पोरेटर नगरसेविका आणखीन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर अजंता यादव यांनी 8 पॉन्ड असे तयार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी तयार झालेत. त्यांनी ती मान्यता दिली की ते सगळे पॉन्ड जे आहेत त्याचाही वापर केला जाईल. आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन ही पॉन्ड नवीन जर काही करायची असतील तरी स्थानिक तिथल्या वॉर्ड अधिकाऱ्याला तशा सूचना आत्ताच गेलेल्या आहेत की स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते पॉन्ड त्यांना तयार करून द्या अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाने या ठिकाणी दिलेले आहे. एक चांगला कार्यक्रम त्या निमित्ताने प्रशासनाने आम्हाला सुचवला आणि तो आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत की मुंबईमध्ये याच्यापूर्वी अशी कृत्रिम तलावं किती तयार झाली ह्याचा डिटेल हे आम्हाला आता एक संध्याकाळपर्यंत तिथे मिळेल. कारण त्यांच्याकडे स्वतःकडे ते नाही आहे. प्रत्येक भागामध्ये काही वॉर्डमध्ये जास्त असू शकतं, काही वॉर्डमध्ये एकाच दुसरा असू शकतं. त्याची माहिती आज संध्याकाळपर्यंत मिळेल, ती आमच्यापर्यंत सुद्धा येईल. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की 2 गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. कोविड गाईडलाईन जे आहेत ते आपल्याला पाळणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी शासनामार्फत, विशेषतः कॉर्पोरेशन शासनामार्फत तिथे एक सेंटर उघडण्यात येईल ज्याच्या माध्यमातून हे जे आहे टेम्परेचर चेक करण्याची त्यांनी ती हे केली. आपण आता सगळीकडेच जातो, कहीं भी हम जाते तो टेम्परेचर तो हम लोग देते हैं. और उसमें अगर असा जर डाऊट तयार झाला तर त्या माणसाचा RT-PCR किंवा त्या व्यक्तीचा RT-PCR व्हायला हवं. त्यासाठी त्यांनी ती सोय त्या ज्या ज्या ठिकाणी असे हे आहेत कृत्रिम तलाव, ज्या ज्या ठिकाणी असे कृत्रिम तलाव आहेत त्या ठिकाणी ती सोय त्यांनी शासनामार्फत, प्रशासनामार्फत त्यांनी ते करण्याचं मान्य केलं आहे. आम्ही त्यांना एक आणखीन सुचवलेलं आहे किंवा त्यांनी आम्हाला सुचवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये वॅक्सिनेशन बऱ्यापैकी झालेलं आहे. सिंगल डोस, डबल डोस फार कमी आहे. पण तरीसुद्धा मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी 10 ठिकाणी आम्ही वॅक्सिनेशन सेंटर्स तिथे आम्ही टाकणार आहोत, जेणेकरून ज्यांचा कुणाचा डोस राहिला असेल, ज्यांना कुणाचं वॅक्सिनेशन राहिलं असेल तर ते सुद्धा ते तिथे करू शकतात आणि त्या निमित्ताने त्यांचं वॅक्सिनेशन होऊ शकेल असं सुद्धा आम्ही मान्य केलेलं आहे. आणि मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून अगदी 500 ते 1000 डोसेस आम्ही त्या ठिकाणी ते सेंटर आम्ही त्या ठिकाणी उघडणार आहोत. तर अशी ही छठ पूजेच्या बाबतीमध्ये जो काय एक संभ्रम निर्माण झाला होता, जो काही एक गैरसमज झाला होता, मी परत एकदा महाविकास आघाडी सरकारचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या अतिशय संवेदनशील प्रश्नावर सकारात्मक विचार करून प्रशासनाला आदेश दिलेला. प्रशासनाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथल्या कमिशनर असतील, असिस्टंट कमिशनर असतील. आता आमची बैठक आज कमिशनर नसल्यामुळे अश्विनी भिडे आणखीन मिस्टर काकानी या 2 अधिकाऱ्यांबरोबर आमची चर्चा झाली आणि त्याच्यात हे सगळे निर्णय आम्ही घेण्यात आलेले. हिंदी में जी हिंदी में बताइए कि छठ पूजा को लेकर के कांग्रेस ने क्या डिमांड रखी थी, आज प्रशासन से मिलने के बाद किस तरीके से निर्णय हुआ जी. सुरू झाले. जय महाराष्ट्र. मेरे ख्याल से ये क्योंकि फिर वो 1 to 1 बहुत वही होता है, तो इसलिए मैं कोशिश कर रहा हूँ कि छठ पूजा को लेके मुंबई में और महाराष्ट्र में असमंजस था. क्योंकि 3 तारीख को जो प्रशासन ने, खास करके BMC प्रशासन ने जो एक नोटिस निकाली थी, उसकी वजह से एक असमंजस और भावना थोड़ी सी तीव्र हुई थी, विशेषतः उत्तर भारतीय समाज की. क्योंकि छठ पूजा ये खास करके उत्तरी विभाग जो है हमारा देश का, उसमें मनाई जाती है और बड़ी श्रद्धा से मनाई जाती है. पूरा परिवार मनाता है, तो उसको लेके थोड़ी सी भावनाओं को ठेस लगी थी.
मुंबई कांग्रेस के माध्यम से हमने उसी वक्त 4 तारीख को मैंने प्रशासन से बात की और मैंने कहा उनसे कि कोरोना के कार्यकाल में ये बाकी सारी चीजें हैं, बिल्कुल है, पर हमने कोरोना के काल में अभी चूंकि ओपनिंग हो रहा है तो आप कुछ गाइडलाइन दे दीजिए, वो सब करेंगे और छठ पूजा का आप ये जो आर्टिफिशियल तालाब होते हैं वो आप प्रोवाइड करिए। तो सेम टाइम मेरी मुख्यमंत्री कार्यालय से बात हो रही थी, मुख्यमंत्री जी से बात हो रही थी और 5 तारीख को मैंने सुबह खत दोनों को लिखा इस मामले में। 5-6-2 दिन से मेरी उनसे लगातार बात हो रही थी और आज सुबह मुझे मुख्यमंत्री कार्यालय से भी संदेश आया और यहाँ से भी हमारे एलओपी रवि राजा से भी संदेश आया कि प्रशासन ने मीटिंग के लिए बुलाया है, क्योंकि ये टाइम तय था, ये कल ही तय था हमारा। और उसमें निर्णय हुआ है कि जिस प्रकार से पूरी कोविड की गाइडलाइन का पालन करते हुए जितने आर्टिफिशियल तालाब इसके पहले भी ये किए गए थे कॉरपोरेशन के द्वारा, वो सारे आर्टिफिशियल तालाब कॉरपोरेशन खुद वो बना के लोगों की इन भावनाओं का आदर करेगी, लोगों को खुद के फंड से कॉरपोरेशन खुद उसका पूरा खर्चा जो है ये कॉरपोरेशन उठाएगी और लोगों की भावनाओं का बिल्कुल सम्मान किया जाएगा। और इसलिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। मुख्यमंत्री आदरणीय उद्धव जी ठाकरे, उप मुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार, हमारे कांग्रेस के नेता बाला साहेब थोरात और अशोक जी चौहान, क्योंकि मैं इनसे सबसे लगातार बात कर रहा था और उन्हें ये बात मैंने कही भी थी और उनकी भी बात इनसे मुख्यमंत्री जी से हुई है और उन्होंने ये निर्णय लिया है, तो मैं उनका स्वागत करता हूँ। जहाँ तक आर्टिफिशियल तालाबों का सवाल है, बहुत सारे वार्ड में जहाँ उत्तर भारतीय समाज बहुत ज़्यादा है, एक उदाहरण के तौर पे मैं बिल्कुल पोइसर की बात जरूर कहूँगा, जिसकी हमारी कॉरपोरेटर महिला कांग्रेस की अध्यक्षा आदरणीय अजंता यादव जी थी। जब वो कॉरपोरेटर थी उस वक्त 8 तालाब उन्होंने बनाए थे, तो उनको भी सम्मति दी गई है और उस तरह के तालाब जहां उत्तर भारतीय समाज ज्यादा है वहां उस तालाबों का निर्माण किया जाएगा कॉरपोरेशन के माध्यम से। सारे मिला के तालाब कितने हैं और कितने करेंगे ये शाम तक उसका ब्यौरा, क्योंकि अलग अलग वार्डों में अलग अलग डिमांड अगर है तो वो भी कर सकते हैं। हमने कुछ जगह से कहा है कि इस जगह पे आप कराइए, तो उन्होंने उसको हाँ भरी है और वो शाम तक आज ये हो जाएगा, क्योंकि 10 तारीख को शाम को 5 बजे के बाद से 11 तारीख को सुबह तक ये पर्व मनाया जाता है। तो हमारे पास 2 दिन और हैं, कल का 1 दिन पूरा है। तो मैं उम्मीद के साथ ये कह रहा हूँ कि प्रशासन ने जो ये निर्णय लिया है उसकी मैं बहुत बहुत सराहना करता हूँ, उनको मैं धन्यवाद देता हूँ इस मामले में। उसके साथ साथ हमने ये भी किया है कि प्रशासन ने कोविड को मद्देनजर रखते हुए, क्योंकि जितने भी त्योहार हमारे गए, गणपति हो, देवी का नवरात्रि का उत्सव हो, अब छठ भी हो रहा है, तो जाहिर है कि लोगों की आवाजावी जो बढ़ रही है उससे थोड़े से केसेस भी कहीं ना कहीं थोड़े से बढ़ रहे हैं। तो उसकी पूरी तरह एहतियात बरतने के लिए हर जगह प्रशासन द्वारा, बीएमसी द्वारा वहाँ सेंटर ये किया जाएगा, दिया जाएगा ये चेक करने के लिए, टेम्परेचर चेक करने के लिए। और किसी का अगर टेम्परेचर ज़्यादा है या किसी को ऐसे सिम्टम्स दिखते हैं तो उसका आरटी-पीसीआर भी वहीं पे किया जाएगा ताबड़तोड़। और चूंकि वो सारे इसको किसी को तकलीफ ना हो, वो ना फैले, इसलिए ये एहतियात के तौर पे, प्रिकॉशन के तौर पे ये किया जाएगा। उसके साथ प्रशासन ने एक और हमें ये किया है, रिक्वेस्ट की है जो हम करने जा रहे हैं। ये मुंबई में सबसे ज़्यादा वैक्सीनेशन मुंबई में हुआ है और ये बड़ी अच्छी बात है कि मुंबई जैसे शहर में, हालांकि इसका पूरा क्रेडिट जो है राज्य शासन को और मनपा को ज़्यादा जाता है, क्योंकि और प्राइवेट भी बहुत सारा, हमने तकरीबन 30 हज़ार से ज़्यादा लोगों का वैक्सीनेशन कांग्रेस के माध्यम, कांग्रेस द्वारा हमने किया है। तो हमारे पास इस वक्त हमने ये उनको प्रॉमिस की है कि 10 जगह हम सेंटर ये करेंगे
जिससे वैक्सीनेशन की भी सुविधा वहाँ, मुफ्त वैक्सीनेशन की सुविधा वहाँ उपलब्ध है, और वो मुंबई कांग्रेस पूरा उसका जिम्मा उठा रही है और इस बात के लिए उन्होंने हाँ भरी है। और भी कोई कर सकता है, ये कोई ज़रूरी नहीं कि हम ही करें, और भी कोई कर सकता है तो उसका स्वागत है, क्योंकि अगर नागरिकों को उस वक्त जिसका वैक्सीनेशन नहीं हुआ है अगर उसको मिलता है तो उससे बड़ी बात नहीं हो सकती। तो ये बात आपसे शेयर करनी थी। 3 तारीख का जो नोटिस आया था उसको पूरी तरह रद्द-बदल करके एक नई नोटिस अभी जारी हो रही है अभी, और मैं ये दावे के साथ कहना चाहता हूं कि ये बात जब मुंबई कांग्रेस के पास आई, क्योंकि इत्तेफाक से उत्तर भारतीय प्रकोष्ठ का हमारा कार्यक्रम था और वहाँ ये बातें, ये भावना जब जताई गई तो मैंने तुरंत वहीं से मैंने फ़ोन किया करके कहा था कि इसमें हम ध्यान देंगे। और मुझे खुशी है इस बात की कि प्रशासन ने, मुंबई कांग्रेस ने जो डिमांड की थी उसको पूरी तरह मान्य करते हुए छठ पूजा जिस भावनाओं से आज तक होते आया उसी तरह ये होगा, इस बात से मुझे बड़ी खुशी महसूस होती है। प्रश्न ना ऐसा है कि आपने तो कह दिया कि प्रशासन ने कह दिया, आदेश हो गया, तो आज से छठ पूजा की शुरुआत आज शाम से शुरू हो जाएगी। वो 3 दिन का कार्यक्रम चलता है, कार्यक्रम को 10 और 11 नहीं है, 3 दिन का कार्यक्रम चलता है। उसके अंदर क्या होता है कि डूबते सूर्य को, उगते सूर्य को प्रणाम अर्घ दिया जाता है। दूसरी बात कि महाराष्ट्र में पुलिस ने हर जगह पे ये छठ पूजा के लिए कार्यक्रम को नकार दिया है, पूरी तरह नकारा है, और उनके लेटर भी मेरे पास आ चुके हैं, उनके पत्र दिया है। और आप कह रहे हैं कि राज्य सरकार देने जा रही है, क्या ये चुनाव को देखते हुए मद्देनजर आप तैयारी कर रहे हैं क्या? ये इस पे हमेशा राजनीति होती रहेगी, ये बताइए। अभी ऐसा है कि छठ तो छठ के वक्त ही आता है, राजनीति उसमें कहां से आप ला रहे हैं मुझे मालूम नहीं। दीपावली के बाद छठ आता है और बड़ी श्रद्धा से उत्तर भारतीय समाज इस चीज को और इस पावन ये जो पर्व है उसको मनाता है। अब इसमें राजनीति क्या है मुझे पता नहीं, लेकिन जिन्होंने राजनीति की जब ये 3 तारीख का ये आया था तब हमने उसका मैंने जिक्र भी नहीं किया, आपने जिक्र किया इसलिए कह रहा हूं कि जब उस वक्त हमारी उत्तर भारतीय प्रकोष्ठ के और मेरे उत्तर भारतीय नेताओं से बात हो रही थी और उन्होंने कहा भाई ये छठ का जो ये किया है पुलिस ने, वो चाहे पुलिस ने यही आधार लिया था इसी नोटिस का। प्रशासन अगर कोई निर्णय लेता है, सरकार निर्णय लेती है तो सरकार पुलिस के ऊपर है, पुलिस सरकार के ऊपर नहीं है, क्योंकि तब यह नोटिस थी कि आर्टिफिशियल तालाब नहीं अलाउ करेंगे, आप अपना अपना बंदोबस्त करिए इस ढंग से। तो मेरे ख्याल से अब मामला बड़ा स्पष्ट है, सरकार ने निर्णय लिया है और इस बात को हम ज्यादा पॉलिटिसाइज न करते हुए ये सरकार ने जो किया है उसका मैंने स्वागत किया। क्रेडिट वॉर तो शुरू हो गया है, क्योंकि बीजेपी भी लगातार कह रही थी कि उसको कृत्रिम तालाब के बीएमसी के खर्चे से बनाया जाना चाहिए। आप चूंकि आप मिल के आए, उसका प्रशासन ने आश्वासन किया है कि शाम तक नोटिफिकेशन आ जाएगा, क्रेडिट वॉर शुरू होगा, क्रेडिट किसका होगा? नहीं, ये आप डिसाइड करिए, मुझे पता नहीं कि क्या है कि अब चूंकि दिवाली पर्व अभी भी है, महाराष्ट्र में खास करके तुलसी विवाह तक दिवाली पर्व मनाया जाता है, इसलिए मैं मीठी बातें करना चाहता हूं आप लोगों से। जिनको क्रेडिट लेना है मुझे उससे कोई ये नहीं है, लेकिन मुझे उनसे सवाल है, जब आपने गए थे प्रतिनिधि मंडल को लेके, उसके बाद तो ये नोटिस आ गई, आज जब हमने बैठे उसके बाद नोटिस बदली हो गई है, तो आप लोग इसमें मुझे नहीं पता, पर मैं इस धार्मिक भावनाओं में मैं पॉलिटिसाइज नहीं करना चाहता, पर इतना जरूर कहना चाहता हूं कि जब बात मुंबई कांग्रेस के नजरों में लाई गई तो तुरंत मैंने सारे हमारे कार्यकर्ताओं को लेके इसके ऊपर मुख्यमंत्री कार्यालय से बात हुई, मुख्यमंत्री जी से बात हुई, आज अपने देखा अधिकारियों से बात हुई और तब जाके ये नोटिस बदल के आ रही है। तो आप डिसाइड करिए। रात को जो पूरी रात जागरण होता है, इसके अंदर 10 की शाम से लेके 11 की सुबह तक जागरण होता है। सुबह 4 बजे सुबह उठते ही जो उसका वस्तु होता है उसको अर्घ दिया जाता है। महिलाएं एकदम निराजल रहती है, निराजल यानी उनके मुंह में जल भी नहीं जाता। तो उस समय क्या रात को भी उनको जागरण के लिए जो सांस्कृतिक कार्यक्रम कांग्रेस द्वारा पहले संजय निरुपम द्वारा किया जाता था, झूठों या कांग्रेस द्वारा जो बाद किया गया, बाद में और पार्टियों द्वारा किया जाने लगा, जिससे राजनीति होने लगी, तो क्या उसको भी
परमिशन मिलेगी या अनुमति मिलेगी कि नहीं? हम सिर्फ बात श्रद्धा की करें, हम सिर्फ बात आस्था की करें, न कि एंटरटेनमेंट की करें। इस वक्त मैं भी बहुत अच्छी तरह जानता हूं, क्योंकि ये पर्व जो मुंबई में संजय निरुपम जी ने शुरू किया, उन्हीं के स्टेज से हम भी तो जाके आए, तो हमने ये सारी चीजें देखी। पर इस वक्त चूंकि कोरोना का भय अभी भी सारे लोगों के सामने है, तो वो मद्देनजर रखते हुए हम एंटरटेनमेंट की बात ना करें, आस्था की बात थी, श्रद्धा की बात थी, उस बात का निर्णय हुआ है, मैं उसका स्वागत कर रहा हूँ। जी धन्यवाद। आज काय कर्मचारी अजूनही संपावर आहे, त्यांची मागणी आहे की एसटीचं विलिनीकरण केलं जावं, याबद्दल आपली भूमिका काय आहे? चर्चा अजूनही सुरू आहे, एक संयुक्त समिती पाहणी करेल वगैरे असं सुद्धा कळत आहे, आपली भूमिका काय आहे त्यावर? नाही, पण हे आता जे आंदोलन आहे ते माझ्या माहिती करता सांगाल का ते कोणाचं आहे? कर्मचारी आंदोलन करतात, संघटनांचं नाहीये ते, पण आपण एवढे वर्ष एका संघटनेचे प्रमुख म्हणून काम करतात, तर कामगारांच्या भावना तुम्हाला माहितीच असतील. मला जास्त माहिती आहेत, कारण ते माझेच कर्मचारी आहेत, माझीच युनियन आहे तिथं, म्हणून विचारलं. काय झालं की त्याला काही लोक पॉलिटिसाइज करायला लागले, म्हणून हा माझा प्रश्न होता. तुम्हाला प्रतिप्रश्न विचारण्याची हिंमत माझ्यात नाही, पण माहिती पूर्ण असावी यासाठी माझा प्रयत्न आहे. गेली 20 वर्ष ही मागणी लावून धरलेली आहे. त्याचं कारण असं की कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती आहे की एसटीचे जवळजवळ 600पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये शहीद झाले, आणि म्हणजे मी ह्याच्यातनं फार त्या ट्रॉमामधून मी गेलो आहे. MSCBमध्ये माझी युनियन आहे, MSCBमध्ये जवळजवळ 700च्या जास्त लोक शहीद झाले. जेवढ्या सरकारी यंत्रणा आहेत तिथे गेली 40 वर्ष 35 वर्ष माझी युनियन आहे, आणि आमची ही मागणी अजूनही मध्यंतरी आम्ही त्याच्यामध्ये यासाठी ती मागणी लावून धरली नव्हती, कारण आमचे ॲग्रीमेंट व्हायचे, आणि ते ॲग्रीमेंट हे आपल्या वेतन आयोगाच्या आसपास असायचे, आणि आम्हाला त्याच्यामध्ये जास्त फायदा होत होता, म्हणून आम्ही ती मागणी लावून धरली नव्हती. परंतु गेल्या 5-10 वर्षामध्ये एसटीची ज्या पद्धतीने आर्थिक स्थिती बिघडत चालली, त्यामुळे एसटीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह तयार झालंय, आणि म्हणून ही मागणी ज्या वेळेला मागचं सरकार होतं देवेंद्र फडणवीसांचं, तेव्हाही आम्ही मागणी केली होती. ज्या वेळेला माझं सरकार होतं आघाडीचं, तेव्हा सुद्धा आम्ही ही मागणी जुनीच आहे, आम्ही ती मागणी लावून धरली होती. आणि तत्कालीन परिवहन मंत्री आदरणीय दिवाकरजी रावते यांनी याच्यामध्ये फार चांगलं मार्गदर्शन एसटी कर्मचाऱ्यांना त्यावेळेला केलेलं होतं, आणि त्यांनी ती तयारी दाखवली होती. अर्थात निर्णय हा शासनाला घ्यायचा, कारण शासनामध्ये विलिनीकरणाचा दुसरा अर्थ असा होतो की शासनाचे सगळे फायदे त्यांना लागू होतील, आणि शासनाचा हा एक प्रकल्प, शासनाचाच हा अंग म्हणून त्याला ट्रीट केलं जावं, ही मागणी आमची जुनी आहे. दुर्दैवाने ह्या 16-17 महिन्यामध्ये हे भयानक चित्र जे आपल्या समोर आले, त्यामुळे कर्मचारी हवालदिला आहे. म्हणून त्यांनी जेव्हा मला विचारलं की भाई आम्ही अशा पद्धतीने आम्ही आमचं हे करतो, म्हटलं तुम्हाला मुभा आहे, कारण शेवटी काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी शासनापर्यंत तितक्या परिणामकारक जाणं गरजेचं आहे, आणि ही मागणी जुनी आहे. मी आदरणीय परिवहन मंत्री अनिल परबांजवळ मी बोललो, आणि त्यांनीही ते मला आश्वासित केलं. कालच मी बोललो, कारण हे आज आंदोलनाचं होतंच, तर ते म्हणाले की भाई एक कमिटी आम्ही हे केलेली आहे, आणि त्याच्यातनं ती एक प्रोसेस सुरू झाली. मला असं वाटतं की एक पाऊल शासनाने पुढे टाकलेलं आहे, आपण काही वेळ थांबूया, नाहीतर मग माझ्याबरोबर तुम्ही नारे द्यायला या, मी नारे द्यायला तयार आहे तिकडे, कारण माझंच तिथे हे असल्यामुळे अनेक तिथे आहेत. सेनेची युनियन आहे, माझी युनियन आहे, मागासवर्गीय युनियन आहे, तिथे जवळजवळ अशा पद्धतीने एक 8-10 युनियन आहेत, परंतु त्याचं फेडरेशन आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय म्हणून आता कर्मचाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाका, म्हणजे संप मागे घ्या, असं आवाहन तुम्ही करता? मी नक्कीच असं सांगेन. त्याचं कारण असं आहे की ज्या कारणासाठी आपण हे करतो आहे त्या कारणाला जर कुठे दिशा मिळत असेल, अजून त्याच्या सुस्पष्टता आली नाही, कारण की कमिटी कोण त्याच्यामध्ये काय मेंबर आहेत, कोण जे काय असेल ते सगळं लोकांसमोर येणं गरजेचं आहे, आणि ते येईल असं मला वाटतं. मी ह्या घडीला त्याच्याबद्दल काय सांगणं चुकीचं राहील, कारण शासनाचा तो निर्णय आहे,
आत्ता मी जो बोलतोय तो पूर्णतः त्या कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून मी बोलतोय. तुम्ही प्रश्न मला विचारला तो त्याच अर्थाने विचारला आणि म्हणून मला असं वाटतं की शासन जर 2 पावलं पुढे येत असेल तर मग आपल्याला आपलं पाऊल सुद्धा विचार करून मागे घ्यायला काही हरकत नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे